फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी कसा मेकअप करता येईल यासंबंधी व्हिडिओज बनवते. जर तुम्ही या प्रकारच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा फेस्टिव्ह ग्लॅम लुक मी कसा अचीव केला आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मेकअप सुरुवात करण्याआधी फेस मॉइश्चराईज करून घेऊया आणि त्यासाठी मी निव्हिया सॉफ्टचं मॉइश्चरायझर वापरते आणि लिप्स हायड्रेट करण्यासाठी मी लॅनेजचा स्लिप मास्क वापरते. यानंतर आपल्याला 5 मिनिट वेट करायचं आहे जेणेकरून ते सगळं आपल्या स्किनमध्ये नीट ॲब्झॉर्ब होईल आणि मगच आपण मेकअपला सुरुवात करणार आहोत. फर्स्ट स्टेप इज प्रायमर. तर आज मी एसेन्सचं हॅलो गुड स्टफ प्रायमर वापरते. हे खूप छान असं प्रायमर आहे आणि स्किन हायड्रेटसुद्धा करतं. आता मी इनसाईडचं प्रो कन्सील पॅलेट वापरून त्यातली ऑरेंज शेड घेऊन माझं फेस कलर करेक्ट करून घेणार आहे जेणेकरून जिथे कुठे पिगमेंटेशन आहे ते हाईड करता येईल. आणि त्यानंतर त्या सेम पॅलेटमधून माझ्या स्किन टोनशी मिळती जुळती एक शेड घेऊन ते सुद्धा कवर करून घेणार आहे. एक चांगला बेस बनेल. या लुकसाठी मला बेस खूप नॅचरल हवा होता म्हणून मी एक मीडियम कव्हरेजचं फाउंडेशन वापरलेलं आहे. हे आहे मेबेलिन ब्रँडचं फिट मी फाउंडेशन आणि माझी शेड आहे 332. ते ब्लेंड करण्यासाठी मी कबुकी ब्रश न वापरता ब्युटी ब्लेंडर वापरला आहे कारण ब्युटी ब्लेंडर खूप नॅचरल फिनिश देतं आणि एक्स्ट्राचं प्रोडक्टसुद्धा पिक करतं. फाउंडेशन अप्लाय करताना आपल्याला ब्युटी ब्लेंडरने ते पुश करायचं आहे स्किनवर, ड्रॅग नाही करायचं आहे, नाहीतर मग ते इतकं छान नाही दिसत. आणि नेकवर फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी मी कबुकी ब्रश वापरलेला आहे. आता मी एक क्रीम ब्लश वापरते. हे आहे लव्ह अर्थ ब्रँडचं. त्याच्या सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर नक्की चेक करा. आता अंडर आय कन्सील करण्यासाठी मी माझ्या स्किन टोनशी मिळती जुळती एक शेड घेतली आहे आणि ते मी डोळ्याच्या खाली, पापण्यांवर आणि फेसच्या हाय पॉईंट्सवर पण लावून घेणार आहे. आणि त्यामध्ये एक थोडंसं लाईट असं कन्सिलर मिक्स करणार आहे. हे कन्सिलर आहे हाऊस ऑफ मेकअप ब्रँडचं. आता फेस पावडरने सेट करण्यासाठी मी एका पफर पावडर घेतली आहे पण ते डिरेक्टली फेसवर न लावता ते मी आधी हातावर बाजूला करून घेते आहे आणि उरलेली हलकीशी पावडरने मी अंडर आय सेट करून घेते आहे. यानंतर मी संपूर्ण फेससुद्धा सेट करून घेणार आहे. आय नो सध्या विंटर आहे पण माझी स्किन ऑइली होते आणि लाँग लास्टिंग मेकअपसाठी ही स्टेप माझ्यासाठी एसेन्शियल आहे. आणि पावडर ब्लशसाठी मी माझं नार्सचा ऑल टाईम फेवरेट पावडर ब्लश वापरते. यामध्ये 2 शेड आहेत, ऑरेंज आणि पिंक. मी ते दोन्ही मिक्स करून लावते आणि खूप सुंदर असा कलर येतो त्यामुळे. त्यानंतर मी फेस हायलाईट करण्यासाठी मॅकचं ओ डार्लिंग हायलायटर वापरते आणि ब्लू हेवनच्या ग्लोईंग अशा फिक्सिंग स्प्रेने मेकअप सेट करून घेते. 1-2 मिनटात स्प्रे सुकला की त्यानंतर आपण आय मेकअपला सुरुवात करूया. मी एकदम आय मेकअप सिम्पल ठेवणार आहे. एक असं बर्गंडी ब्राउनिश कलरचं आयशॅडो मी संपूर्ण आयलिडवर लावून घेते
आणि त्यावर मार्सचं ग्लिटर आयशॅडो वापरते आहे. त्याची शेड आहे नेब्युला. आणि मी ह्याच्या आधीसुद्धा हे वापरलं होतं, पण मी ते डिरेक्टली वॉन्डने वापरलं होतं तर माझं आयशॅडो रिमूव्ह झालं होतं. म्हणून मी यावेळेस विचार केला की आपण बोटाने ट्राय करूया. आणि खूप चांगल्या प्रकारे अप्लाय पण करता येत होतं आणि तितकंसं आयशॅडो मूव्ह पण नाही झालं. मस्करा लावण्याआधी आयलॅशेस कर्ल करून घेऊया, जेणेकरून त्याचा होल्ड लॉंग लास्टिंग राहील. हा आहे मेबेलिनचा कॉलोसल मस्करा. फ्रँकली स्पीकिंग मला हा मस्करा इतकासा आवडत नाही, कारण हा लॅशेसला फक्त लेंथच प्रोव्हाइड करतो. पण मला व्हॉल्यूम आणि लेंथ असं दोन्ही एकत्र असणारेच मस्करा जास्त आवडतात. इथे मी एक ब्लॅक कलरचा आयशॅडो घेतला आहे आणि ते माझ्या लॅश लाईनच्या अगदी जवळून लावून घेते आहे. तुम्ही बघू शकता की प्रोडक्ट अप्लाय करायला सुरुवात मी मध्यापासून केली आहे, डोळ्याच्या सुरुवातीपासून नाही केली आहे, कारण की तिथे जास्त प्रोडक्ट लावलं तर ते सुंदर नाही दिसत. जेव्हा प्रोडक्ट कमी राहिलेलं असतं ब्रशवर, तेव्हा आपण ब्रश इनर साईडने फिरवून घ्यायचा, म्हणजे ते खूप नॅचरल आणि छान वाटतं. आय ऑलवेज प्रेफर टू लाईन माय लिप्स, जेणेकरून लिपस्टिक लावल्यानंतर ती इथे तिथे स्प्रेड नाही होत. आणि लिप्स फील करण्यासाठी मी पिलग्रिमची बेरी टीज लिपस्टिक वापरते आहे आणि त्यावरच मेबेलिनचं विनाईलमध्ये सॉसी शेड वापरली आहे. आता नेकवर थोडंसं काळेपणा वाटत होता, म्हणून मी मॅकचं फाउंडेशनने नेक कवर करून घेतलेली आहे. अँड नाव द फायनल स्टेप. इथे मी रेव्होल्यूशनचा फिक्सिंग स्प्रे मारून घेते आहे. अँड दिस इज द फिनिश्ड लुक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.